ऑनलाईन शिक्षण वर्ग पुणे जिल्हा परिषद पुणे मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे सहर्ष स्वागत। आज इयत्ता दुसरी मधील भाषा विषयाचा 12वा पाठ पाऊस फुले पान नंबर 30 आणि 31 आपण पाहणार आहोत। या पाठाचे अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे आणि पाऊस फुले पाठामध्ये ससा, त्याची आई आणि त्याचे बाबा काय करत आहेत ते आपण पाहूया। चला। शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस। खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग? अजून रात्र आहे का ग आई? आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय, आकाशात काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा, आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा, मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस। कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते। ससोबा शेपटी ताठ करून जोरात धावत सुटला। पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती। इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट। ससोबा इतका दचकला की धाडकन बाबावरच आपटला। काही बोलणार इतक्यात टपटप पाऊस वाजू लागला। घरी आई वाटच पाहत होती। घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला। आई, ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले, पावसात नाचले, गाणी गायले। पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई, आई, पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग। चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात। विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आता हे वर्गकार्य सोडवायचे आहे आणि हे वर्गकार्य सोडून तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवणार आहात। धन्यवाद मित्रांनो।